हॅलो फ्रेंड्स. तर हा व्हिडिओ आहे माझ्या दादाच्या लग्नाचा. काही दिवसांपूर्वी माझ्या दादाचं लग्न होतं आणि हा व्हिडिओ अपलोड करायचा राहूनच गेला होता. कारण माझ्याकडे परत बाकीचे व्हिडिओज नव्हते. हा एकच व्हिडिओ मी क्लिक केला होता. ही विधी आहे रोस लावायची. आमच्या कोकणामध्ये लग्नाआधी काही विधी केल्या जातात. तर आधी देवाला गारणं घातलं जातं, पत्रिका वाटल्या जातात, त्याच्यानंतर हळद कुटली जाते आणि जसं देव कार्य करतात तसं देवाला बोलवलं जातं घरात आणि त्यानंतर रोस लावायची पद्धत असते, हळद असते आणि मग असतं लग्न. तर आज आम्ही दादाला रोस लावतोय आणि हा रोस नारळाच्या दुधाने लावला जातो. सोबत करवल्यालाही लावला जातो. असं म्हणतात की नवरदेवासोबत करवल्याला रोस लावला की वर्षभरात करवल्याचं सुद्धा लग्न ठरतं. पण तुम्ही बघू शकता की करवला किती लहान आहे. तर ह्या गोष्टी तर शक्यच नाही आहे. घरच्या प्रत्येक माणसाने दादाला रोस लावून घेतला. इथे गावातल्या बायका आल्या होत्या आणि असं म्हणतात की रोस लावायला येताना काही ना काहीतरी घेऊन यावं लागतं. एखादा बिस्किट पुडा असू देत किंवा फरसाण. कारण बिस्किट पुडा आणि फरसाण ह्या सगळ्या आणलेल्या गोष्टी एकत्र करून प्रत्येक आलेल्या माणसाला वाटल्या जातात. गावातल्या बायकांनाही दादाला रोस लावून घेतला. काही बायकांनी गीती म्हटल्या इथे आणि त्यानंतर बाहेर कासार आला होता. तर कासाराकडे काकणं भरायला गेल्या होत्या बायका. बाहेर काकणं भरायचा कार्यक्रम चालू होता आणि बाकीच्या बायका सगळ्या जेवणा-खावणाचं बघत होत्या. कारण संध्याकाळी होती दादाची हळद आणि हळदीची तयारी चालू होती. खरं तर मला हळदीचा आणि लग्नाचा सुद्धा व्हिडिओ अपलोड करायचा होता. पण आता दादाची हळद, लग्न आणि कार्यक्रम म्हटलं तर तुम्हाला माहीतच आहेत ना, की बहिणींचे काय नखरे असतात आणि काय असतं. तर आम्ही सुद्धा खूप बिझी होतो सगळ्या बहिणी. आम्ही आमच्याच फोटो सेशनमध्ये इतक्या बिझी होतो, की दादाचे कोणतेच फोटो आणि व्हिडिओ आम्हाला नाही घेता आले. लग्न कार्य म्हटलं ना, की एक गोष्ट भारी होते ती म्हणजे सगळ्या फॅमिलीज एकत्र येतात. सगळे भावंडं एकत्र येतात आणि भावंडं एकत्र आले होते आणि आम्ही इतकी मजा केली ना, खूप मजा केली आणि तुम्ही बघू शकता, की दादासुद्धा खूप खुश होता. कारण आफ्टर ऑल दादाचं लग्न होणार होतं. आणि हे जे तुम्ही दादाच्या चेहऱ्यावरती हा जो आनंद बघताय ना, खरंच खूप भारी आहे त्या सगळ्या गोष्टी. आणि दुसऱ्या दिवशी होतं लग्न आणि आम्ही लागलो होतो लग्नाच्या तयारीला. सो फोटोज घेतले, व्हिडिओज क्लिक केले आणि आम्ही बाहेर काकणं भरायला गेलो. आम्ही सगळ्यांनी काकणं वगैरे भरली आणि आम्ही लागलो हळदीच्या तयारीला. सो असा होता हा रोजचा कार्यक्रम.